मुकेश भोईर यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल मॅन ऑफ द मॅचचं मेडल. संकेत घोषे या खेळाडूला जबरदस्त परफॉर्मन्स त्याचा राहिला होता. परफेक्ट ऑलराऊंडर आहे भेंडीपाडा बी संघाचा संकेत घोषे. ऑल द बेस्ट संकेत फॉर नेक्स्ट मॅच. आणि मान्यवर व्यक्तींचं मनपूर्वक हार्दिक आभार. पहिल्या डावाला होईल सुरुवात. युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी वर्सेस गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा 1. 2 बॅटर इंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला वेदांत तर नॉन स्ट्राईक एंडला हर्षद याला आपण पाहणार आहोत. त्यानंतर युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी संघाच्या माध्यमातून मिस्टर राकेश ठाकरे हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पंचांचा इशारा. पहिल्या डावाला सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. रवी याच्या माध्यमातून झेल इज ड्रॉप. हवेमध्ये चेंडू होता. भरपूर उंच उडाला होता बॉल. थोडासा आपण जर पाहिलं तर नक्कीच स्ट्रगल करत होता रवी. त्याच्या माध्यमातून झालेली आहे चुकी. झेल झालेला ड्रॉप आणि या 2 धावाने अकाउंट ओपन झालेला आहे. आता मात्र सुरेख फटका. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद निजेक. अतिशय सुंदर फटका ऑन साइडला आपण पाहिला. वेदांताच्या माध्यमातून या षटकाराने संघाची धावसंख्या 8 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र रनअपमध्ये मिस्टेक. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. राकेश ठाकरे हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. 3 षटकाराकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. संकेत घोषे त्यानंतर ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून. त्यानंतर प्रत्येक षटकाराकरता 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 2 बॅटर आहेत वेदांत अँड हर्षद. या 2 बॅटर करता पारितोषिक जाहीर झालेला आहे. आता मात्र चेंडू जाईल यावेळेला डॉट. सुरेख कमबॅक राकेश ठाकरे यांच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यानंतर आता मात्र लागोपाठचे 2 बॉल. यावेळेस जर पाहिलं तर नक्की चांगला फटका. स्लॉग स्वीप केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद तिजे. अतिशय सुंदर कलात्मक फटका आपण पाहिला वेदांतच्या माध्यमातून. त्याने अद्यावत केला होता लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडूला पाठवला होता 4 धावांकरता. आणि या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 12 या अंकावर पोचले गेलेले आहे. धावसंख्या 12 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च करते बॉलर राकेश ठाकरे. षटकातील पुढील बॉल असेल. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. षटक संपलेलं पहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आई गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा ए संघाची बेनबाद 12 धावा. चांगल्या स्थितीमध्ये पोहोचला गेलेला आहे भेंडीपाडा ए संघ. सुरुवात मात्र चांगली झालेली आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. वेदांत अँड हर्षद हे 2 बॅटर आहेत. वेदांत याची बॅटिंग नक्कीच चांगल्या प्रकारे राहिलेली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. आता आपण दुसऱ्या ओव्हरचा खेळ पाहणार आहोत. कोणता बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी संघाच्या माध्यमातून हा षटक टाकण्याकरता पहिल्या ओव्हरमध्ये राकेश ठाकरे याची जर पाहिलं तर थोडीशी खराब बॉलिंग राहिली गेली होती. एकंदरीत 12 धावा त्याने खर्च केले होते पहिल्या ओव्हरमध्ये. त्याच्या ओव्हरची भरपाई करण्याकरता सागर राजपूत हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. सागर हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल.
षटकातील पहिला बॉल असेल. हा देखील एक चांगला बॉलर आहे चिंचोडी संघाचा सागर राजपूत. यावेळेस बॅटची एज आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करतोय बॉलर सागर. बॅट्समन खेळाडू कक्षामध्ये यस खुर्च्या उपस्थित अवेलेबल करायच्या आहेत. खेळाडूंना बसण्याकरता खुर्चीची व्यवस्था नक्कीच केली जाईल. बॉलर तयार राख सागर. पहिल्या बॉलवरती विकेट त्याला प्राप्त झालेली आहे. यावेळेस काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये ऑस्ट्रेलिया खूपच बाहेर वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. पहिला बॉल देखील याच प्रकारे डिलिव्हर केला होता बॉलर सागर याने, परंतु त्याला विकेट प्राप्त झाली होती. आता मात्र वाईड बॉलने खरा बॉलिंग करतोय. चेंडू जाईल दीपकच्या कव्हरच्या दिशेने. भुवनेश त्याच्या माध्यमातून थोडीशी फ्लम्बिंग पाहायला मिळाली. चेंडूला बॅकअप होईल, फेकलं जाईल. तत्पूर्वी विकेट देखील डाऊन झालेली आहे भेंडीपाडा ए संघाची. विजय शेठ पाटील छाया नावात दमहाईर. आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दमहाईर. धन्यवाद डीजे. 2 विकेट एकंदरीत डाऊन झालेले आहेत गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए संघाचे. कॉलिंग व्यवस्थित झाली नव्हती. 2 बॅटर मध्ये तालमेल नक्कीच प्रॉपर नव्हतं. तिसरा धाव घेण्याकरता प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु थोडासा अपुरा राहिला गेला आणि वेदांत हा बॅटर बाद झालेला आहे. त्याच्या जागेवरती अनिकेत इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल आता मात्र दीपेक्षा कव्हरच्या दिशेने. भुवनेश पुन्हा एकदा फ्रेम मध्ये, त्याच्या माध्यमातून सुरेख चित्रेषण झालेलं आहे. फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेलेली आहे एकंदरीत 17 धावा. धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केलाय बॉलला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. चांगले प्रयत्न केले होते रवी याने, परंतु त्याच्या वाक्यापासून भरपूर लांब चेंडू पडला होता आणि चेंडू सरळ निघून गेला होता. 4 धावांकरता चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 21 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. 4 बॉल टाकून झालेले आहेत. संघाची धावसंख्या 21 वर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 21 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॅटर आहेत संदीप अँड अनिकेत. चांगले प्रयत्न त्यांना करावे लागतील चिंचोडी संघाच्या विरुद्ध. यावेळेस ऑफस्टंपच्या खूपच बाहेर वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 22 या अंकावर पोहोचले गेलेले आहे आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. चला चेक करणार आहोत. चेंडू खेळपट्टीच्या बाहेर किंवा चेंडू खेळपट्टीच्या आतमध्ये डिलिव्हर झालेला आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सागर राजपूत हा बॉलर. चांगले प्रयत्न
त्याच्या माध्यमातून चालू आहेत, परंतु आपण जर पाहिलं तर प्रॅक्टिसचा भाव देखील दिसत आहे. त्याच्या माध्यमातून भरपूर अवांतरच्या रूपाने त्यांनी धावा खर्च केलेल्या आहेत. यस, इट्स अ वाईड बॉल असेल. खेळपट्टीच्या आतमध्ये चेंडू डिलिव्हर झालेला आहे. खेळपट्टीची लाईन आहे, त्या लाईनच्या थोडस आतमध्ये चेंडू डिलिव्हर झाला होता. संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार सागर राजपूत. पुढील बॉल असेल. आता मात्र सुंदर चेंडू हाताळणी खेळायचा होता ऑफसाईडच्या दिशेने. पॉइंटच्या दिशेने काट करण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल डॉट. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर संदीप याने. फुटवरचा वापर त्याने केला नव्हता. आता मात्र काय घडलेलं आहे, ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 23 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 23 धावा. आता मात्र सुंदर फटका फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑनला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण पैकी थोडीशी लेट आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 25 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 25 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर उभारली गेलेली आहे. आई गावदेवी स्पोर्ट बेंडीपडा ए या संघाने सागर याने भरपूर अवांतरच्या स्वरूपामध्ये धावा खर्च त्याने केलेल्या आहेत. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. तिसरं षटक टाकण्याकरता युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी संघाच्या माध्यमातून बॉलर सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर संजू बुजड हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. आई गावदेवी स्पोर्ट्स बेंडीपाडा ए संघ चांगले प्रयत्न करत आहेत. पहिल्या इनिंगमध्ये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावांची उभारणी त्यांनी केलेली आहे. संदीप अँड अनिकेत चांगले प्रयत्न करतात आपल्या संघाकरता. संदीप खेळतोय 8 या अंकावरती. त्यानंतर अनिकेत अजून सुद्धा त्याने अकाउंट ओपन केलेलं नाहीये. हा देखील एक चांगला बॅटर आहे भेंडीपडा ए संघाचा. पाहावं लागेल कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल. त्याच्या माध्यमातून बॉलर तयार संजू. षटकातील पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र सुरेख चेंडूची हाताळणी होणार नाहीये. दिशा थोडीशी खराब होती या बॉलची. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 26 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 26 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस जाग्यावरनं कट करण्याचा प्रयत्न होता. कोणत्या प्रकारे फुटवर्क पाहायला मिळत नाही बॅटरच्या माध्यमातून. क्रिकेटमध्ये फुटवर्क, मोबाईलमध्ये नेटवर्क असणं गरजेचं आहे, परंतु खराब फुटवर्कने बॅटिंग करतोय बॅटर अनिकेत. चेंडू जाईल डॉट. सुरेख कमबॅक या बॉलरच्या माध्यमातून. आता मात्र बॅट चेंज नाही लागणार. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 27 या अंकावर पोचली गेलेली आहे. धावसंख्या 27 धावा. बॉलर तयार संजू. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस चेंडू जाईल. आता मात्र डॉट. चांगला कमबॅक करतोय संजू बुजड हा बॉलर. चांगले प्रयत्न देखील तो करत आहे आपल्या संघाकरता. यावेळेस चेंडूला सोडून दिलेला आहे ऑप्शनच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या ओव्हरमध्ये 3 चेंडू व्हाईट टाकलेले आहेत बॉलर संजू याने. मागील ओव्हरमध्ये देखील सागर याने भरपूर अवांतर धावा त्याने खर्च केलेल्या होत्या. 2 बॉल टाकून झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हरमध्ये. संजू बुजड चांगला लाईन लेंथ मध्ये बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. चांगल्या आत्मविश्वासाने बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी. चेंडू जाईल शॉर्ट लेगला. लेग बायचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 29 या अंकांवरती. धावसंख्या 29 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यानंतर आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए या संघाची धावसंख्या आहे
बॉलर तयार संजू, पुढील बॉल असेल, यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला, फटका तितका प्रॉमिसिंग नव्हता, चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने, अजय आहे त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालेला आहे, फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 31 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 31 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. ॲज अ लिकल ॲज अ मिकल, एक एक धावेनं प्रयत्न करत आहेत दोन्ही बॅटर. अनिकेत अँड संदीप आपल्या संघांकरता पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. चांगल्या प्रकारे धावांची उभारणी ते करत आहेत. आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपडा ए या संघांकरता. बॉलर तयार संजू, पुढील बॉल असेल, यावेळेस खेळायचा डाऊन साईडच्या दिशेने विकेट कव्हर चुकतोय, त्यानंतर शॉट ठरवण्याचा क्षेत्ररक्षक देखील चुकत आहे. चेंडू जाईल लॉंगस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ, 4 धावांसाठी चौकार. बाईचा इशारा आलेला पंचांचा. धन्यवाद डीजे. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 35 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 35 धावा. चेंडू टाकून आलेत या षटकातील एकंदरीत 5. शेवटचा बॉल असेल, बॉलर तयार संजू बुजड, राईट आर्म ओव्हर द विकेटने, यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जायला लॉंग द कार्पेट, फिल्डर आहे त्या ठिकाणी भुवनेश, त्याच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण, फेकी होईल बॉलची तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 37 अंकांवरती पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 37 धावा धाव लागल्या गेल्या आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अतिशय चांगल्या प्रकारे बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर. संदीप आणि अनिकेत आपल्या संघांकरता चांगली बॅटिंग ते करत आहेत. चांगल्या प्रकारे जर आपण पाहिलं धावसंख्येची उभारणी केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक चालू आहे, तोपर्यंत जाऊया डीजे याच्याकडे, ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. धन्यवाद रेशे. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर आयोजित विजय शेठ गोविंद पाटील 2026 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आलेले सर्व मान्यवर खेळाडू तसेच प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. बॉलर तयार बाबू पागे, बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल असलेल्या षटकातील. काय घडलेलं आहे, व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. त्यानंतर 1 फॉर द ओव्हरची ताकीद दिलेली आहे पंचांच्या माध्यमातून. नियंत्रणबद्ध बॉलिंग करावी लागेल. मागील 2 बॉलर आपण जर पाहिले तर भरपूर एक्स्ट्रा त्याने धावा खर्च केलेला आहेत. हा बॉलर देखील एक्स्ट्राने सुरुवात केलेली आहे. या बॉलरने बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. आता मात्र सुंदर फटका फोर्स केला बॉलला, चेंडूच्या खाली भुवनेश, झेल मात्र ड्रॉप झालेला आहे त्याच्या माध्यमातून. चुकी करतोय यावेळेस आणि चुकीला माफी नाहीये या क्रिकेटमध्ये. या 3 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने आणि संघाची धावसंख्या 41 अंकांवरती पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 41 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॅटर आहेत अनिकेत आणि संदीप. चांगल्या प्रकारे धावांची उभारणी त्याने केलेली आहे. आता मात्र सुरेख चेंडू जाताळणी, बॅट अँड बॉल संपर्क होत नाही, जाईल या डॉट. अप्रतिम बॉलिंगचा दर्जा या बॉलवर राहिला गेलेला आहे. बाबू पागे याच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर.
आता मात्र ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, हलकेचे मिसफिल्ड आणि त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. काय करते मैदानाच्या आतमध्ये, 2 धावा कंप्लीट आणि तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, परंतु तो झालेला आहे बाद. क्रिकेटचा सामना जयो भरलाई ससुनगर गावामध्ये, क्रिकेटचा सामना जयो भरलाई ससुनगर गावामध्ये. विजय शेठ पाटील चषक आज, धन्यवाद विजय शेठ दिनेश पाटील चषक. अतिशय चांगल्या या स्पर्धेचं आयोजन नियोजन, अतिशय सुसज्ज ग्राउंड आपण पाहत आहोत. चांगले निसर्गरम्य वातावरण, निसर्गरम्य वातावरणामध्ये रोमहर्षक अशी ही स्पर्धा आपण पाहत आहोत. विजय शेठ पाटील चषक 2026 हे शानदार आयोजन. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट, फिल्डर आहे त्या ठिकाणी, चेंडू फेल्ड होईल, फेकी होईल. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 45 अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 45 ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र सुरेख चेंडू हाताळणी खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये, चेंडू जाईल या वेळेला डॉट. स्ट्राईक एंडला विशाल, 2 धावांनी त्याने अकाउंट ओपन केलेलं आहे. शेवटचा बॉल असलेल्या या षटकातील बॉलर तयार. यावेळेस बॅट अँड बॉल संपर्क होत नाही, विकेट किपर चुकतोय, चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. षटक संपलेलं आहे. चौथं. संघाची धावसंख्या 46 धाव्यांवर पोहोचले गेलेले आहे आणि 47 धावांचं लक्ष असेल युनायटेड स्पोर्ट चिंचोडी या संघाला. 46 धावा बनवलेल्या आहेत आई गादुबे स्पोर्ट्स भेंडीपाडा ए संघाने आणि 47 धावांचं लक्ष असेल युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी या संघाला. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये उतरतील युनायटेड स्पोर्ट्स चिंचोडी हा संघ ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर सज्ज होतील आमचे साथी समालोचक मित्र द ग्रेट व्हॉइस ऑफ काजूपाडा मिस्टर जयेश जिडुकले. धन्यवाद. क्रिकेटचा सामना जयो भरलाई ससुनगर गावामध्ये, क्रिकेटचा सामना जयो भरलाई ससुनगर गावामध्ये. विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय ससुनगर गावामध्ये. विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरामध्ये. विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय ससुनगर गावामध्ये. विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरामध्ये. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय आज ससुनगर गावात. हे ससुनगर क्रिकेट क्लबनी आयोजन केलंय लय झकास. विजय पाटील फाउंडेशन मानपण देताना आलेल्या खेळाडूंना, विजय पाटील फाउंडेशन मानपण देताना आलेल्या खेळाडूंना. विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय ससुनगर गावामध्ये. विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरामध्ये. विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय ससुनगर गावामध्ये. विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरामध्ये. Thank you so very much, DJ.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो. आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2026 आपण पाहिला तर या स्पर्धेचा तिसरा दिवस. नुकतंच गाणं देखील छान ऐकायला मिळालं, द ग्रेट मॅन आपण पाहिलं तर आपण बघितलं तर ज्याप्रमाणे हे गीत रचलं गेलं आहे आपण पाहिलं तर ही व्यक्ती आपण पाहिली तर हे नाव नसून आपण बघितलं तर एक ब्रँड आहे आणि तो ब्रँड म्हणजेच आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठ पाटील साहेब. सातत्याने आपण बघितलं या पालघर जिल्ह्यामध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला झाला, कारण की नुसता नावाचा बोलबाला उगाचच नाही झाला आहे, कारण की समाजाच्या प्रती आपण बघितलं तर जी प्रेम भावना त्याने मात्र व्यक्त केली गेल्या. कारण की जेव्हा जेव्हा आपण पाहिलं की गरिबांना असो की मग इतर कार्यामध्ये सातत्याने आपण पाहिलं काळ आपण बघितला होता तो कोविडचा, मदतीचे हात मात्र त्याने सतत आपण पाहिलं तर मग आपल्या गरजवंतांच्या पुढे नक्कीच आपण पाहिलं तर जे मदतीचा हात पुढे केला आणि प्रत्येक विभागामध्ये आपण बघितलं ना तर त्यांचं योगदान आपण पाहिलं तर फक्त आपण पाहिलं तर क्रिकेट असो किंवा इतर गोष्टी नाही, सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक अनेक विभागामध्ये आपण पाहिलं तर मग सन्माननीय श्री विजय शेठ पाटील साहेब नेहमीच आपण पाहिलं दिलाचा दिलदारपणा आणि मोठेपणा दर्शवत असतात आणि मदतीला सगळ्यांच्या धावून येत आहेत. आणि तेच आपण पाहिलं तर मग त्यांच्याच नावाने मात्र हे टायटल मात्र रंगलं गेलं आहे, ते म्हणजेच आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठ पाटील साहेब चषक 2026. मॅच आपण पाहिली आहे तर दोन पाहतोय, युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी आणि गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए. बघा पहिल्या मॅचला गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाने जिंकलं. आता आपण बघितलं की मग दुसरा गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी संघ पण पाहिला तर तो कारनामा करेल का. 47 धावांचं टार्गेट आहे कंप्लीट करायचं. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर विलास धानवा नावाचा हा गोलंदाज आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा ओव्हर, परंतु स्ट्राईक एंडकडे आपण पाहिलं तर राकेश ठाकरे एक टॉप क्लास ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहिला तर युनिटी स्पोर्ट टीमसाठी नेहमीच सातत्याने भरीव कामगिरी करण्याची क्षमता ठेवतोय. पहिला चेंडू त्यांच्यासाठी, पहिला चेंडू बॅकफुटला पंच केला जातोय. पॉईंटच्या डोक्यावर फिल्डर पाहतो, यावेळेला मिस्टेक करतायत आणि यावेळेला ही मिस्टेक मात्र आपण पाहिली तर मोठी मिस्टेक मध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळते. चेंडू पाहता पाहता निघून जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बाउंड्री लाईनला चिरत असताना येतोय पहिल्याच बॉलवर राकेशच्या बॅटमधनं चौकार 4. थँक्यू डीजे. म्हणतायत ना हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाहीये, कारण की फुकटचं पुरत नाहीये आणि प्रामाणिक कष्टाचं मित्रांनो कधी संपत नाहीये. प्रामाणिक प्रयत्न होते राकेशचे, प्रामाणिक प्रयत्न होते शतरक्षकाचे, परंतु प्रयत्न सफल झाले फलंदाजाचे. ऑप्शनच्या बाहेर विट दिली आहे झोन मध्ये चेंडू, मात्र त्यावर आपण पाहिले तर पॉवर जनरेट केली आहे. दुसरा मोठा फटका मात्र कन्वर्ट केला जातोय आणि सलग मात्र आपण पाहिलं तर दुसरा चौकार मात्र या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर ठोकण्याचा कारनामा राकेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. आणि पाहिलं पण तर सुरुवात मात्र मोठी करताना थँक्यू सो व्हेरी मच डीजे. जसं म्हणतात ना की वक्त से लड़कर जो नसीब बदलते इंसान वही अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा मत सोचो, बस चलते पड़ो अपने राहों पर, क्या पता आने वाला वक्त तुम्हारी खुद ही तस्वीर बदल दे. हा तस्वीर बदलायची आहे आणि त्या अनुषंगाने वाटचाल करायची. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार. स्टेप आउट केलेला फटका, मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धाव मात्र वेगाने कंप्लीट केले. स्ट्राईक रोटेट केले जाते. हा इंटेन असायला हवा, कारण की बघा 2 बॉलवर 2 चौकार आले. पहिला जो झेल आला होता राकेशचा श्वास देखील अडकला होता तिकडे, कारण की पॉईंट क्षेत्रामध्ये झेल कन्वर्ट झाला असता ना तर कदाचित चित्र काय वेगळं असतं, परंतु सध्या तरी चित्र वेगळं आहे. 3 चेंडूचा खेळ आपण पाहिला आणि फलकावर तर जवळजवळ 9 धावा. हा बॉल मात्र फेकला गेला. प्रथम स्ट्राईक एंडकडे आपण पाहिलं तर मिस्टर रवीसाठी, आणि रवीसाठी हा बॉल फेकला गेला तेव्हा आपण बघितलं की त्यांचा इंटेंट काय होता तर बॅकफुटला जाऊन ऑफस्टंपच्या बाहेरची लेंथ मात्र खेळायची होती, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. इकडे आपण पाहू शकतोय तर 8 डॉट येताना पाहायला मिळतोय. अपस्टमची लाईन मात्र आपण पाहिली तर पुन्हा एकदा बाहेर मात्र ही हाताळणी केली जाते. जवळजवळ आपण बघितलं तर या ओव्हरचे चेंडू कंप्लीट झालेत आता 5. मग पहिल्या 3 मध्ये आल्या होत्या ना, उर्वरित 2 मध्ये एकही नाही आहे. स्ट्रगल करताय तर रवी तल्ला नावाचे आपण पाहिलं तर मग हे बॅटर स्ट्राईक एंडकडे आपण पाहिलं तर इंटेन मात्र त्यांचा थोडासा
खेळण्याचं मात्र योग्य दिसत नाहीये. सलगचा तिसरा चेंडू डॉट. राकेशची मात्र सुरुवात आपण पाहिली आहे तर असं वाटले होते की कामाला येईल, परंतु दुसऱ्या बाजूने स्ट्रगल पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळतं. 47 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार 1 सिंगल 9 धावा. आपण पाहिलं तर लक्ष 47चं कंप्लीट करायचं आहे, परंतु नक्कीच कशा प्रकारे खेळ केला जाईल पाहू शकतोय आपण. अजून देखील 18 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आपण पाहू शकतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण रंगली गेली आहे आणि आयोजक श्री साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर आयोजित आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठ पाटील साहेब चषक 20-26 आपण पाहिले. आपण बघितलं तर मग विकासजी वायडा कार्याध्यक्ष आपण पाहिले वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे इथे दाखल झालेत. वेलकम विकासजी वायडा, आपलं मनापासून स्वागत असेल. त्यांच्या समवेत आपण बघितलं तर मग आपण पाहिलं तर रंगोळीकार प्रवीणजी भोईर साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम प्रवीणजी भोईर साहेब, आपलं देखील मनापासून स्वागत असेल. आपल्यास विनंती आहे की आमच्या मंचावर आपण येऊन स्थान बनवा अशी तुम्हाला विनंती करतोय. बघितलं आपण तर मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा रंगोलीचा जर विचार करायचा झाला तर प्रवीणजी भोईर आपण पाहिले तर एक चांगले आर्टिस्ट चांगले कलाकार हे नेहमीच आपल्याला सातत्याने बघायला मिळतात. कारण की आज जर विचार करायचा झाला तर मग बाप्पाने आपण विभाग पाहिला म्हणजे जुचंद्र विभाग म्हणू शकतो आणि जुचंद्र विभाग ते आपण पाहिलं गुजरातपर्यंत सुरतपर्यंत आपण पाहिलं तर म्हणजे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी कला आपली पोहोचवली गेली. जे आपण पाहिले कलाकृती रांगोळी मात्र आपण पाहिले त्यांच्या माध्यमातून जी आखली जाते आणि सुंदर असं आर्टिस्ट आपण पाहिलं तर अशी कला तर आपण मी तर म्हणेन की प्रत्येकाला मिळत नाही आहे, परंतु ती कला स्वतः आपण पाहिली तर ती आखली गेली आणि नक्कीच त्या कलेमध्ये आपण पाहिलं तर आपलं नाव मात्र आपण पाहिलं मोठं केलंय. असे प्रवीणजी भोईर देखील इथे दाखल झालेत. पुन्हा एकदा विनंती असेल प्रवीणजी भोईर आपण या मंचावर येऊन बसा, ही विनंती असेल तुम्हाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वेदांतचा पहिला बॉल राकेशच्या माध्यमातून सॉफ्ट हँडने खेळला जातोय. आता राकेश काय करतायत पुन्हा एकदा आपण बघितलं की स्ट्राईक रोटेट झाले. आता पुन्हा विचारत असतील राकेश की मागे मी स्ट्राईक रोटेट केली होती तेव्हा मात्र मग उर्वरित 3 चेंडूसाठी मला दुसऱ्या बाजूने फक्त बघ्याची भूमिका म्हणजे वॉचमॅनच्या भूमिकेत मात्र ठेवलं गेलं होतं, फक्त बघावं लागलं होतं खेळ कसा जायला. आता आपण बघितलं की राकेशने पुन्हा एकदा पहिल्या बॉलवर स्ट्राईक रोटेट केले आणि रवीला आता मात्र आपण सांगितलं जाऊन की आता कशा प्रकारे खेळ करायचा आहे, या सिच्युएशनला मात्र कशा प्रकारे हँडल करायचं आहे पाहूया. हो फुल टॉस बॉल कन्वर्ट केला जात नाहीये. कुठेतरी आज रवी स्ट्रगल करतायत. 47 धावा आपण बघितल्या चेस करायचे आहेत, परंतु त्या चेस करताना त्या आपण पाहिलं तर मग दिशेने वाटचाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जास्त असताना बघितलं ना तर मग स्ट्रगलीचं क्रिकेट खेळलं जात आहे. आता चांगला फटका, नो बॉलचा इशारा आलाय, कॅच कंप्लीट केला आहे, परंतु आपण पाहतोय एलिव्हेशन नाहीये. सिंगल मिळेल, सिंगल प्लस मात्र आपण बघितलं तर 1 मिळेल म्हणजेच 2 मिळेल. इकडे आपण पाहिलं तर मग अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा टीम देखील दाखल झालेली आहे, जी आपण पाहिले तर एक जबरदस्त फॉर्ममध्ये आहे या सीझनमध्ये. विशालदादा थापड यांची टीम मैदानाच्या आतमध्ये नजर टाकली आपण तर मग जो नो बॉल हाताळला आणि त्यानंतर आता एक मेजवानी मिळाली राकेशला फ्री हिट. मेजवानीचा फायदा उचलण्यामध्ये तितका मात्र आपण पाहिलं सक्सेस झाला नाहीये. एक तर मिळेल, दुसरा धावेचा प्रयत्न, चेंडूची फेकी आली होती परंतु थोडंसं आपण पाहू शकतो कदाचित फ्लाइटेड आणि चांगला ॲक्युरेट नाही आला आणि त्यामुळेच 2 धावा मिळाल्या. 2 नेट संघाची टोटल वाढलेली बघायला मिळते, 14 झाल्यात. 14 झाल्यात. आणखीन आपण बघितलं तर मग हव्या आहेत 15 मध्ये 33 हव्या आहेत. या ओव्हरचे आपण बघितलं तर मग जवळजवळ 3 आहेत. या 3 मध्ये एकतर 2 चांगले फटके खेळण्याचा प्रयत्न राकेश ठरवतील का. चांगला ड्राईव्ह, फुल टॉस होता, ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने, सिंगल. हा बघा आता काय झालं नेमका तर सुरुवातीला जे 2 बाउंड्रीज आल्या होत्या आणि त्यानंतर आता पाहतोय ना की बाउंड्रीजसाठी आता थोडंसं स्ट्रगलीचं क्रिकेट खेळावं लागतं कारण की बाउंड्री तर मिळत नाही आहे. राकेशने मात्र एका बाजूने प्रयत्न केलेत परंतु दुसऱ्या बाजूने रवीची तितकी योग्य रीतीने साथ मिळेल का. अकुटप्प्याची लेंथ यावेळेला फिल्डर तिकडे
आता पाहिलं तर कोणत्याही प्रकारे आपण पाहिलं तर हा खराब चेंडू नाही, ते चांगला चेंडू आहे. म्हणजे मागे कॅच पकडली होती त्यामुळे नो होता. आता आपण बघितलं तर हा लिगल आहे. आता परतावं लागेल इथे आपण पाहिलं तर रवी या खेळाडूला. रवीचा खेळ मात्र आपण पाहिला तर अपेक्षित झाला नाही आहे. अपेक्षा त्याच्याकडून भरपूर होत्या की एक चांगला स्टार्ट कन्वर्ट करून देण्यामध्ये साथ मिळेल, परंतु थोडंसं हताश, नाराज, निराश मनाने परताना पाहायला मिळते. आणि पहिला धक्का पण पाहिला तर लागला गेला युनिटी टीमला. मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावर 15 या धावसंख्येवर. शेठ गोरगरिबांचा वाली, ज्याच्या नावाची चर्चा झाली, ज्याच्या संगतीला दुनिया सारी, अशी शेठची अदा ही न्यारी, अशी शेठची अदा. थँक्यू डीजे. सध्या तरी आपण पाहू शकतोय सागर मैदानाच्या आतमध्ये आलेत. बॉल दिशाहीन दिसून आलाय. पंचाने सांगितलं यस वाईड आहे. संतोष वळवे ज्यांना आपण बघितलं तर मग पंचांची भूमिका करताना आपण बघितलं, त्यानंतर स्क्वेअरलेग पंच म्हणून आपण पाहतोय मनसेस रावते. कालच्या दिवसामध्ये नक्कीच गोलंदाजी छान केली होती त्यांनी. यावेळेला मात्र आपण बघितलं तर सुंदर चेंडू. बघा, सांगितलं गोलंदाजी छान केली आहे की त्यांच्या चेहऱ्यावर देखील एक गोड स्माईल आली आहे. आमच्या कॅमेरामॅनने आम्हाला दर्शवलं गेलं. लगेच आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये एक डॉट चेंडू देखील येताना बघायला मिळाले. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 16 धावा आहे. आता जिंकण्यासाठी एकूण कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं तर 12मध्ये 31 हवे आहेत, म्हणजे 15.5ची सरासरी. काय झालं नेमकं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये राकेशने सुरुवात केली, परंतु त्याला साथ असते ना जी पार्टनरशिपमध्ये आपण पाहिलं मिळणं गरजेची असते ना, ती योग्य रीतीने मिळाली नाही आहे. रवीच्या माध्यमातून आपण बघितलं तर त्या प्रकारे आपण पाहिलं तर मग खेळ झाला नाही आहे. हे खेळाडूंना आज मिळून दिली संधी ही बघा लखमोलाची. थँक्यू डीजे. बघा, नक्कीच कालचा दिवस अंडर-19 वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला गेला, परंतु आयुष म्हात्रे यांची नक्की चर्चा करायची झाली तर अवघं 6 वर्ष होते. आणि नक्की 6 वर्षाच्या मध्ये नक्कीच जेव्हा ते क्रिकेट खेळत होते त्यांना देखील एक प्रश्न विचारला होता. वेलकम विकासजी वायडा, प्रवीणजी भोईर, आपलं स्वागत असेल. आयुष म्हात्रे यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तो एक प्रश्न काय विचारला होता त्या कॉमेंटेटरने, आणि नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर देखील मिळालं आणि दिलं. परंतु यावेळेला उत्तर मात्र द्यायचं आहे ते म्हणजे समोरच्या संघाला उत्तर देण्याचा प्रयत्नाची पराकाष्ठा, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न पाहतोय. यावेळेला झेल मात्र आपण पाहिलं तर पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल कलेक्ट झाला नाहीये. आणि आपण पाहिलं तर मग तसं तरी आपण पाहू शकतो नक्कीच चित्र आपल्याला थोडंसं धुंदला पाहायला मिळालंय. पंचांच्या मनामध्ये झालेली शंका निवारण केलं जाईल. दूध का दूध, पाणी का पाणी मात्र ऑन स्क्रीनवर आपण पाहूया. हा बघा, आपण बघितलं तर इट्स अ सेफ असेल. चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर बाउंड्रीच्या भरपूर आतमध्ये होते खेळाडू, परंतु त्यांचा अंदाज चुकला होता थोडासा की कदाचित आपण बाउंड्रीच्या बाहेर जातो की काय म्हणून थोडंसं दुरून पकडण्याचा प्रयत्न केला होता. आता हवेत फटका उंचावलाय, एलिव्हेशन दिलंय, परंतु उंची जास्त पकडली आहे. त्याच कारणाने आपण पाहिलं तर हा फटका बघितला आपण तर मग बाउंड्रीच्या जवळ मात्र आपण पहिल्या जाताना पाहायला मिळाला, परंतु पार नाही गेला. आणि मग विकेट मिळेल. सागरची विकेट ती मिळते. ही विकेट आपण पाहिली आहे तर या मॅचमध्ये युनिटी टीमला अडथळा निर्माण होताना पाहायला मिळतोय. 47 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि त्या करत असताना कुठेतरी थोडासा मागे पडलाय. फलकावर जर आपण धावसंख्या पाहिली तर 17 आहे.
जिंकण्यासाठी 47 याचाच अर्थ आपण पाहिलं तर 30 धावांची गरज आहे आणि या ओव्हरमधले चेंडू कंप्लीट झाले 2, म्हणजेच 10 चेंडू आणि 30 धावा. म्हणजे कॅल्क्युलेट क्रिकेट आता पाहिलं तर 10 मध्ये 30 म्हणजे प्रत्येक बॉलवर 3 धावा. आणि अशा प्रकारे तुमचं हे गणित मात्र सूत्र आहे. जर तुम्ही हे सूत्र आपण पाहिलं तर परिपाठ केलं तर हे गणित सुद्धा आपण पहिला सोडवता येईल. नवीन बॅटर समोर खेळलाय, फिल्डरला निवडेल फटका. हर्ष मात्र कॅच कंप्लीट करतायत. विकेट पुन्हा एकदा डाऊन होताना पाहायला मिळतोय. बघा सोच बरोबर क्रिकेट मात्र खेळायला कोणी तयार नाहीये. राकेश सारखा खेळाडू आपण बघितलं तर मॅच विनर प्लेअर आहे, त्याला स्ट्राईक मिळत नाहीये. जो येतोय मात्र मोठे फटके खेळतोय आणि नुकसान होत आहे, परंतु त्याचा फायदा गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा 8 टीमला मिळतोय. आणि इथेच आपण पाहिलं तर आत्ता 9 चेंडू आणि 30 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. आमचे कॅमेरामॅन राज म्हात्रे, तुम्हाला काय हवं आहे का? सध्या तरी आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया. दीपेश नवीन बॅटर. अखूट टप्प्याची लेन थोडीशी मिळाली. खाली क्षेत्रामध्ये चेंडू प्रस्थान करतोय वेगाने. फिल्डर पोहोचतील डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 तर झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा. गणेश आपण पाहिले तर चेंडूला बॅकअप देण्यासाठी तयार होते, परंतु 3 धावा योग्य रीतीने. आता राकेश देखील म्हणतील की आम्हाला हवं होतं या बॉलवर जास्त धावा, स्ट्राईक हवी होती मला आणि ते मिळालं आहे. इकडे 3 टीमची टोटल वाढ होताना पाहायला मिळत आहे. आता बघितलं तर आपण पोचली गेली आहे 20च्या घरामध्ये. 20च्या घरामध्ये पोचले म्हणजेच जवळजवळ जिंकण्यासाठी आता 27 हव्या असतील. राकेश ठाकरे स्ट्राईक एंडकडे. जवळजवळ सुरुवात बघा ना 2 चौकाराने केली राकेश याने, परंतु थोडंसं त्यांना स्ट्राईकच जास्त मिळाली नाहीये. चांगला फटका बॅटच्या रडार मध्ये. हा फटका म्हणजे 440 वॉल्ट युनिटचा झटका. 6 धावा. ग्रेट बॅटिंग बाय मिस्टर राकेश ठाकरे. गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, त्याच्या संगतीला दुनिया सारी. आता ही खासियत असते एका खेळाडूची खासियत, परंतु त्याला स्ट्राईक न मिळाली होती, त्यामुळे थोडंसं आपण पाहिलं प्रेशर त्यांच्यावर वाढलंय. आता ते कमी करायचंय. मग लाठी चार्ज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न बघा. हा बॉल षटकार ठोकला गेलाय. आता 7 चेंडूचा खेळ असेल आणि जिंकण्यासाठी 21 धावा ज्या हव्या असतील. पुन्हा एकदा उडवला जातोय. फिल्डर तिकडे प्रयत्न केलाय चेंडूला अडवण्याचे. पाहिलं तर मग अडवला गेलाय, परंतु फटका जरूर चांगला खेचला गेला होता. ज्याप्रमाणे फ्लाईट एट फिल्डिंग तितकीच चांगली पाहायला मिळाली आहे. फिल्डिंग वर्क देखील ग्रेट पाहायला मिळालं. एकच मिळाली आहे. हा इथे आपण बघितलं तर जवळजवळ 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळाला आहे. 47 टार्गेटचा पाठलाग करत असताना पोचलेली जी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 27च्या घरामध्ये. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावा. 6 मध्ये 20. इथे आपण पाहिलं तर मग पहिल्या दिवसामध्ये 3 मध्ये आपण पाहिलं ना तर 16 धावा हव्या होत्या आणि तिथे 16 धावा हव्या असताना जवळजवळ 19 धावा झाल्या होत्या 3 मध्ये. हे या क्रिकेटचा मात्र या मैदानाचा इतिहास आहे. आता थोडीशी चर्चा रंगली. टीम मीटिंग जास्त वेळ देखील गेला नाही पाहिजे. प्लीज गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा टीम तुम्हाला रिक्वेस्ट आहे, वेळ घ्या, परंतु इतका देखील नको की मग जास्त जास्त खर्च होईल. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर जवळजवळ 5 वाजेपर्यंत 5:15 वाजेपर्यंत जो खेळ मात्र कंप्लीट होताना बघायला मिळाला होता. आज आपण पाहू शकतो की वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. उशिराने जोडलेले प्रेक्षक त्यांच्या माहितीसाठी मॅच पाहतोय आपण युनिटी स्पोर्ट चिंचोटी वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग टार्गेट 47 आहे आणि ते पूर्ण करत असताना युनिटी स्पोर्ट्स टीम हर्षद दिवा यांचा पहिला बॉल. हा अपील कुठे केले जाते बघा. ऑफस्टमच्या इतके शपल झाले होते, बाहेर शपल झाले होते, परंतु तिथे अपील गणेश मात्र आपण बघितलं तर या विकेटसाठी भरपूर इंटरेस्ट आहेत, कारण की त्यांना देखील जाणीव आहे या विकेटची.
कारण की ही विकेट आपण पाहिली तर मिळवली तर आपण मॅच देखील मिळू शकतं. पहिला बॉल आलाय तो एक निर्धावच्या स्वरूपात. बघा आता 5 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत ना, त्या म्हणजेच 20. आता रोख सकतो रोखलो हा प्रश्न असेल, कारण की बॅटर तयार असतील, बॉलर तयार असतील, परंतु मॅच जिंकेल कोण? उडवलाय, यालाच तर म्हणतात 13 का पुल 17 का माला, बुरी नजर झाले झुकेगा नाही साला, ठोक डाला. 6 धावा. आमच्यावर कोणी भुता करेल ना नवऱ्याची माझी नजर चढेल. आमच्यावर कोणी भुता करेल ना नवऱ्याची माझी नजर चढेल. 18 काड्या शिकेल भगत ना भुताचं द्याल नंगून पलट ना भुताचं द्याल. काय मोक्याच्या क्षणी ठोकलाय षटकार. मॅच मध्ये आपण बघितलं तर परतीचे संकेत दिलेत. आता 4 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आपण पाहिली आहे तर 14. पुन्हा एकदा हो हो हो, पाटलाचा नाद बैल गाडा 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 आणि राकेश ठाकरे आता तयार आहे करायला मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच राडा. दुसरा षटकार. 6 धावा. कोणी भुता करेल ना बायकोची माझी नजर चढेल. आमच्यावर कोणी भुता करेल ना बायकोची माझी नजर चढेल. करणी केले आमच्यावर फुल ना प्रगत नांगला पावरफुल. सध्या आपण पाहिलं तर आपण बघितलं तर बॅटिंग काय पॉवरफुल होते. सध्या तरी आपण बघू शकतोय की जवळजवळ 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8, 3-8. आणि आपण पाहू शकतो चित्र पूर्णपणे पलटून टाकलंय. 2 उत्तुंग षटकार. तिसरा येईल का? राकेश ठाकरे तयार. समोरच्या दिशेने फटका मात्र लॉफ्टेड खेळला जातोय. फिल्डर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. चांगली फोल्डिंग. धाव मात्र आपण पाहिली आहे तर एक कंप्लीट, दुसरी देखील पूर्ण झाली आहे. 2 कंप्लीट झाले आहेत. आता चित्र डोळ्याच्या समोर आपण पाहिलं तर असेल धावसंख्या पोचली गेलेली आहे ती म्हणजेच आपण पाहिली तर 41 षटकारामध्ये म्हणजे 6 धावा हव्या आहेत. जवळजवळ 2 चेंडू आणि 6 धावा. राकेश यांनी विचार जर केला तर एकाच बॉलमध्ये मात्र आपण पाहू शकतोय हा मॅच फिनिश करतील. परंतु प्रेशर आता बॉलरवर आलाय, हर्षवर आलाय. हर्ष मात्र यावेळेला तारणहार खेळाडू ठरतील का? हो हो हो, हा बॉल टाकलाय मात्र ऑफस्टमच्या थोडंसं पण बाहेर निघले होते आपण पाहिले तर बॅटर, मग त्यांना रोखण्यासाठी ऑफस्टमच्या थोडासा ब्लॉक हॉलमध्ये ब्लॉक केलं, लॉक केलं आणि आपण बघितलं तर डॉट केल्यानंतर आपण पाहिलं तर आता सिच्युएशन आता अशी झाली आहे की चेंडू शिल्लक 1 आणि 1 चेंडू 6 धावा. आपण पाहिली तर रोमहर्षक मुकाबल्यामध्ये आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे इथे आपण पाहिली तर मग खेळी मात्र केली गेले. राकेशचे एका बाजूने आपण पाहिलं तर ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. त्या लढाईमध्ये आपण पाहिलं तर लढत असताना आपण पाहिलं तर सिली पॉइंट तैनात केला आहे. आत्ता आपण पाहिलं तर थोडंसं मानसिक प्रेशर असतंय ना बॅटरवर टाकण्यासाठी. परंतु 1 चेंडू 6 धावा. मॅच आपण पाहिलं तर तितकाच रफ अँड टफ पाहायला मिळालंय. पाहू शकतो यावेळेला कोण जिंकेल मॅच. हा बॉल उडवलाय ओ, परंतु पॉवर कमी पडली आहे या बॉल मध्ये. आपण पाहिलंय लढाई मात्र आपण पाहिली आहे तर चांगली लढली गेली आहे राकेशच्या माध्यमातून. परंतु लढाई लढत असताना आपण पाहिला ओ ओ, पाहू शकतो या वेळेला आमच्या अंपायर्स देखील नक्कीच चेक करतात की मग जो सिली पॉइंटला जो खेळाडू तैनात केला होता बॉल टाकला त्यावेळेला त्याचं काय रिॲक्शन आलं होतं का? यस, डेफिनेटली. बघा आमचे नक्कीच तिसरे अंपायर निरीक्षण केलं गेलं आहे आणि त्यांनी देखील सांगितलं आहे की कोणत्याही प्रकारचे मात्र इथे हालचाली नाही आहे, कोणत्याही प्रकारचं मुवमेंट नाही आहे. याचाच अर्थ मॅच मात्र जिंकली गेली आहे. आपण पाहिले तर गौदी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी टीमने. आता चला ए आणि बी दोन कॅप्टन या टॉस बॉक्समध्ये करूया हा टॉस.
राकेशचा खेळ आपण पाहिला तर एक जबरदस्त आपल्याला बघायला मिळाला, परंतु त्याला दुसऱ्या बाजूने आपण बघितलं की साथ नाही मिळाली, त्यामुळे थोडंसं निराशा हाती मात्र येताना बघायला मिळत आहे. 2 षटकार आले, परंतु आपण पाहिलं तर एका बाजूने जी लढाई राकेशने लढली आहे ना, म्हणूनच तर म्हटलं जातं की नक्कीच क्रिकेटमध्ये खेळ असा